सदावर्ती जे आहेत, सदावर्तीजी आता जरांगेंना जे मुंबईत आहे, मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही. बरोबर आहे, कारण कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. आणि जरंगेचं दोन्ही मागणी म्हणजे ज्या मागणीसाठी जरंगे येतोय ती मागणी भारतात कोणाचंही सरकार असो, इतर राज्यांमध्ये सुद्धा कुठेच ही मागणी मान्य होऊ शकत नाही. कारण माधुरी पाटील विरुद्ध जी कास्ट स्क्रुटिनी कमिटीची केस आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे हे जे जरंगेचं जे मागणं आहे हे बिलकुल चालणार नाही. जरंगेचं कसं आहे माहितीये का, जरंगेचं जे दिखावा आहे तो आंदोलन आहे आणि जरंगेचा जो आत्मा आहे तो राजकारण आहे. आणि जरंगे कुणासाठी तरी टूल, आपण टायरच्या खाली डिमरा लावतो डिमरा, अशा प्रकारचं म्हणजे हेतून जर एखादं राजकारण असेल तर ते राजकारण टिकत नाही असं माझं डंकेकी चोटपे म्हणणं आहे. मात्र हे जरी असलं, कोर्टाने आता जे निर्देश आहेत ते दिलेले आहेत. मात्र जर पाहायला गेलं तर जरांगे आता बोलतात की आम्ही मुंबईतल्या आझाद मैदानात येणार, आंदोलन करणार. ते अजूनही आंदोलनावरती ठाम आहे. बघा, कायदा आपली प्रक्रिया पूर्ण करेल. काल आम्ही रितसर तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी FIR दाखल करावं लागेल. जर न्यायालयाचं जर जरंगे ऐकत नसेल तर जरंगेला प्रसंगी अटक करावं लागेल. आणि जरंगेनी लक्षात ठेवावं, कायदा कोणापेक्षा मोठा नसतो. कानून के हात लंबे होते हैं, कानून के हाथ लंबे होते हैं और जब कोर्ट बुलाता है तो कोर्ट के सामने झुकना पड़ता है. जरंगे की कानून के सामने जो भी गैर कानूनन कुछ करने की कोशिश है वो कामयाब नहीं हो सकती, क्योंकि देश में भारत के संविधान का कानून है. जरंगे खुद को पाटील बोलता है, जरंगे का कुछ यहाँ नहीं चलने वाला है. मात्र कोर्टाने असंही म्हटलंय सदावर्ती साहेब की जर मुंबई नसेल तर बाहेरची जागा म्हणजे वाशीची जागा आहे किंवा ठाण्यामध्ये एखादी जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी. जर ती उपलब्ध करून दिला तर मग तुमची काय भूमिका असेल? बघा, अगोदर जरंगेला परवानगीला अर्ज तर करू द्या. कारण ज्यांच्या नियतमध्ये खोट असते त्यांचं लांब चलत नसते. राजकारण त्यांचं पितळ आहे. ज्यावेळेस माणसाच्या पितळ्यामध्येच राजकारण आहे तर लोकांची दिशाभूल करून लोकांना मुंबईकडे आणून लोकांना त्रास देणे, मुंग्यांसारखं आणतो म्हणणे, काहीतरी म्हणजे 1000 अँब्युलन्स याचं काय, कशाचं 1000 अँब्युलन्स मला सांगा. याच्यात तरी आहेत का काश्मीर व्हॅलीमध्ये तरी? म्हणजे किती मोठं घटित काहीतरी घडवायचा प्रयत्न आहे. गणेश उत्सव माहीत नाही म्हणतो, तारीख माहीत नाही म्हणतो. अरे किती मोठं अधिष्ठान आहे गणेश उत्सवाला, जगातून लोक मुंबईत येतात. त्याच्यामुळं हे की नाही सगळं काही पॉलिटिकली मोटिवेटेड होतं. न्यायालयाचा निर्णय अत्यंत चांगला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबईतल्या लोकांना सुटकेचा श्वास, गणेश भक्तांना सुटकेचा श्वास घेण्याचा मोका, एक संधी मिळालेली आहे. जनहित याचिका खरं तर दाखल केलेली होती. त्याच्यानंतर जे संपूर्ण जरांगे पाटील हे येण्यावरती अजून सुद्धा ठाम आहेत. जर आले तर त्यांच्यावरती काय काय कारवाई होऊ शकते, काय भूमिका असू शकते? बघा, कायदा आपली प्रक्रिया राबवेल. पोलिसांना कोण मंत्री महोदय काय म्हणतात किंवा मुख्यमंत्री महोदय काय म्हणतात किंवा शरद पवार काय म्हणतात, उद्धवला काय वाटतं याच्यावर कारवाई करावं लागत नसते. न्यायालयाच्या शब्द आणि शब्दावर कारवाई करावं लागत असते. जरंग्या किती काही जरी असला तर जरंग्याला आगाऊपणा करता येणार नाही. न्यायालयाने दिलेल्या चौकटीत राहावं लागतंय. भटका, विमुक्त, आदिवासी, आमचा पारधी, आमचा बंजारी असेल, आमच्या सगळ्या लोकांना जो न्याय आहे तोच जरंग्याला न्याय आहे. जरंग्या त्यापेक्षा मोठा नाही. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर जरांगे पाटील हे अजून सुद्धा जर पाहायला गेलं तर मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करणार ह्यावरती ठाम आहेत. मात्र त्यावरती नेमके जर आंदोलन केलं तर काय काय होऊ शकतं, पोलीस कारवाई करू शकतात किंवा जे गुणरत्न सदावर्ती आहेत त्यांची नेमकी भूमिका काय आहे ही त्यांनी स्पष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे कुणासोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.